सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ बुधवारी नांदगावला कडकडीत व शांततेत बंद पाळण्यात आलाय। नांदगाव पाठोपाठ न्यायडोंगरी, बोलठाण, जातेगाव या ठिकाणी देखील बंद पाळण्यात आला। बंद काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। दरम्यान सामाजिक सौहार्द सलोखा राखण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला दोघेही बाजूने प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी होण्यास मदत झाली। याबाबत माहिती अशी की 23 जानेवारी रोजी मंगळवारी एकाने सायंकाळी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला। संतप्त गटाची समजूत घालून त्यांना माघारी पाठवण्यात आले। मात्र रात्री पुन्हा एकाने खोडसाळ मजकूर व्हायरल केल्याने भावना दुखावणारा मजकूर व्हायरल करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईची ठाम भूमिका घ्यावी यासाठी नांदगाव बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला। भावना दुखावणाऱ्याला अटक करावी, तेढ निर्माण करण्याचा हेतू तपासून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलीस उपाधीक्षक सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले। यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलिसांसमोर मागणीचे निवेदन सादर केले। शहरातील काहींनी धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली। याबाबत पोलिसांना भेटून वस्तुस्थिती सांगितल्यावर पोलिसांनी समजूत घातली। मात्र त्यानंतरही रात्री पुन्हा तसाच प्रकारची पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्याने जाणीवपूर्वक तर हा खोडसाळपणा केला जात नाही ना असा संशय घेण्यास वाव असल्याचे सांगत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी नांदगाव बंद मागील भूमिका मोर्चेकऱ्यांनी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या पुढ्यात स्पष्ट केली। त्यावर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पोस्ट टाकणाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याबाबत संबंधितांवर विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करत आहेत। आपणासकडे अजून काही माहिती पुरावा असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली। यावेळी दोन्ही बाजूच्या मंडळींना सामाजिक सौहार्द सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले। संजय सानप यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या 8 संशयितांविरोधात आपली लेखी फिर्याद दाखल केली। दुपारी 3 वाजता पुन्हा निवेदन देण्यात आले। त्यानंतर नांदगाव बंद मागे घेण्यात आला। त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत सुरू झाले। APC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल आणि तो गुन्हा दाखल होऊन त्याचा आता पुढील तपास आता चालू आहे। ठीक आहे ना। त्या तपासादरम्यान जे काही आपल्याकडे देखील पुरावे असतील ते तुम्ही आयोंना किंवा पोलीस स्टेशनला आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणा किंवा आपल्याकडे काही स्क्रीनशॉट असतील ते म्हणा, ते पुरावे आपण तपासादरम्यान द्यावे। आता त्या गुन्ह्याचा तपास पुढील चालू आहे। जानेवारी 2024 रोजी चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले आहेत। ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून तपास चालू आहे। दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे। नांदगाव शहरातील नागरिकांना, तालुक्यातील नागरिकांना पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण यापूर्वीसुद्धा शांतता ठेवली आहे। आतासुद्धा आपण पोलिसांना तपास करण्याकरिता सहकार्य करावे। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि परधर्मीयांच्या भावना दुखावतील असे कोणतेही स्टेटस, कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांतता ठेवावी। नमस्कार। मिटवलं होतं पुढाऱ्यांनी, डिपार्टमेंटनी सगळं जिकडं तिकडं केलं होतं। मग आपण जिकडं तिकडं आपण कुठंतरी थांबल्यामुळं त्यांची हिंमत अजून वाढली। संध्याकाळी 7 वाजता परत त्यांनी पोस्ट टाकली। आपण जर हे सकाळी वातावरण थांबवलं नसतं तर त्यांनी पोस्ट टाकायची हिंमत केली नसती। त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढते। डिपार्टमेंटला माझी विनंती का आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा, योग्य ती मदत करावी। वातावरण पेटलंय। नांदगाव असं गाव आहे का जिथं हिंदू मुस्लिम काय मिळतं त्याची हेरायचे। काय झालं का
गोड राहणं हेच आमची संस्कृती पडती. काल ज्यांनी पोस्ट टाकली त्याच्या परत सर्व वातावरण झालं, मीटिंग झाली, त्याच्यानंतर 35 मिनिटांनी त्यांनी पोस्ट टाकली. म्हणजे हे एकंदरीत भावना दुखायचे काम आहे. तरी तुम्ही तुम्ही सर्वांना न्याय देवा आणि योग्य तो निर्णय घेऊन आमच्याजवळ सर्वांच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या याच्यावर आम्हाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला. आणि परत हे कृत्य त्यांनी केलं नाही पाहिजे, कारण आम्ही त्यांच्या भावना दुखवते तर त्यांना अधिकार काय आमच्या भावना दुखवायच्या. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.